हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बघणार आहोत की आपण EMA इंडिकेटर हा यूज कसा करायचा आहे. सो बेसिकली आपण काय करायचं आहे, तुम्हाला वर दिसतं हे इंडिकेटर सेक्शन ह्यामध्ये क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला टाईप करायचं आहे EMA मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. तुम्ही दिसतंय मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. ह्याला तुम्हाला 3 टाइम्स टाईप करायचं आहे. 1 2 3. ठीक आहे, 3दा टाईप केलं तुम्हाला साईड दिसतंय 3 ह्या साईडला माझे EMA इंडिकेटर्स ऍड झालेले आहेत. ओके, नाव ह्यात काय सेटिंग्स आहेत हे आपण तुम्हाला सांगणार आहेत. सो पहिली सेटिंग जी आहे, पहिले EMA सेटिंग जायचं आहे तुम्हाला आणि ह्याला इनपुट्स मध्ये जाऊन तुम्हाला लेंथ जो आहे हा लेंथला चेंज करायचा आहे, टाकायचा 50. ठीक आहे, बाकी सेटिंग अशी असू द्या, ह्याला ओके म्हणायचं आहे. दिसतंय तर लाईन बघा तुमची चेंज झालेली आहे. ठीक आहे, सेकंड वरती येऊया. अगेन ह्यात पण बघा मला सगळं सेम ह्यात डिफॉल्ट 9च आहे. ह्याला आपण चेंज करूया 100 आणि स्टाईल थोडी चेंज करूया. ह्याला कलर कोड चेंज करूया. ठीक आहे, बिकॉज आपल्याला डिफरन्स समजणार नाही दोघांपैकी, त्यामुळे आपण चेंज करूया. ओके, ठीक आहे. तिसरा बघूया EMA. त्याच्यावर सेटिंग मध्ये अगेन इनपुट मध्ये जायचं आहे. लेंथ मध्ये पण ह्याला 9ला इरेज करून 200 सेट करायचं आहे आणि स्टाईल मध्ये जाऊन ह्याची थिकनेस हाय घ्यायची आहे आपल्याला. ओके, सो बेसिकली हे आपण 3 इंडिकेटर ऍड केले आहेत, 50, 100 आणि 200. सो तुम्हाला दिसतंय पूर्ण स्क्रीन होता हा झाला प्लॉट. सो आता ह्याचा यूज कसा करायचा. सो इंडिकेटर कुठलाही इंडिकेटर बघितलं तर आपल्याला माहिती आहे हा एक कुठेतरी एक लॅगिंग इंडिकेटर असतो, बट त्यातल्या हा EMA जो आहे हा खूप बेटर वर्क करतो. मी तर ह्याला मोस्टली ह्याला ट्राय करतो, हा चांगला वर्कआउट करतो. ठीक आहे, सो बेसिक वर्क ऑफ EMA ह्याचं काम काय, मोस्टली हा सपोर्ट रेजिस्टन्सचा ह्याचं काम करतो. ठीक आहे, आता तुम्ही तो बघू शकता. ठीक आहे, मार्केट ह्या लेवलला आले खाली. ठीक आहे, ह्या लेवलची प्राइस आहे 1419 रुपये. ह्या सध्या स्टॉकची प्राइस आहे, रिलायन्सचा स्टॉक आहे. हा इथं बरोबर ह्या लेवल छोटासा बाउन्स घेतला आहे. दिसतंय. ओके, आता हा बाउन्स जेव्हा ह्याला हाईड केला तर मला नसतं कळलं की हा इथं हा बाउन्स करतो. सो जेव्हा आपण हा इंडिकेटर यूज करतो 50, 100 आणि 200 वरती, तो 50च्या EMA वरती हा बाउन्स घेऊन वर चाललेला आहे. अगेन हा 50 वर हा अगेन सपोर्ट करतोय. सो बेसिकली EMA जो आहे हा एक ऍव्हरेज लाईन आहे, म्हणजे 50, 100 आणि 200. सो 50 जो EMA आहे हा एक 50 कॅन्डल्सचा ऍव्हरेज लाईन आहे. सेम 100 जी EMA आहे ही 100 कॅन्डल्सची ऍव्हरेज आहे आणि 200 ही 200 कॅन्डल्सची आहे. टाइम फ्रेम तुम्ही कुठला घेऊ शकता, 15 मिनिटं घ्या किंवा 1 डे घ्या, कुठला टाइम फ्रेम घ्या, त्या प्रत्येकाने हा वर्क करणार आहे. सो बेसिकली ह्याचं वर्क काय आहे की हा सपोर्ट रेजिस्टन्स काम करतो. मोस्टली अजून एक गोष्ट ह्यामध्ये, जेव्हा मार्केट हा चांगला अपट्रेंड आणि डाऊन ट्रेंड जर बघायचं असेल तर हे पण आपल्या ह्यात एकदा आपण ह्यात समजू शकतो. कसं, समजा मार्केट माझं 50, 100 आणि 200च्या वरतीचं माझं मार्केट वर्क करत आहे किंवा रनिंग करत आहे करंटली, हा माझा एक बुल ट्रेंड मध्ये मार्केट आहे. सो तुम्ही ह्या ट्रेंड मध्ये तुम्ही ऍज अ बुलिशची एंट्री मोस्टली बघू शकता. ओके, ऑर एल्स तुमचं मागे बघितलं इन हिस्ट्रीमध्ये तर दिसते बघा, मार्केट जेव्हा माझ्या ह्या 50, 100 आणि 200च्या वरती जेव्हा मार्केट जेव्हा क्रॉस ओव्हर करून जेव्हा वरती मूव्ह कर गेला तर ही चांगली बुल ट्रेंड दिलेला आहे मला. ओके, दिसतंय मला बघा असा चांगला हा बुल ट्रेंड दिलेला आहे मला. नंतर पुढे तुम्ही आले की जेव्हा हा इथं आला 50 त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे, परत 100 सपोर्ट घेतलाय आणि 200ला पण त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे. 200 हा एकदम आपल्यासाठी एक्स्ट्रीम केस आहे. जर कधी त्यांनी 200 असा समजा ह्याचा ब्रेक केला तर आपल्याला ह्या स्टॉक मध्ये मोस्टली बाहेर पडायचं आहे किंवा ह्याला मोस्टली होल्ड करायचं नाहीये. कारण हा तिने खूप जो स्ट्रॉंग लेवल होता 200 कॅन्डलचा ऍव्हरेज त्याने तो ब्रेक केला आहे. हा मार्केटमध्ये खूप मोठा बेरिश पार्ट येऊ शकतो. दिसतंय, हा मार्केट बघा 200 ब्रेक केला, मार्केट कंटिन्युअसली डाऊन ट्रेंडच यांनी कंटिन्यू केलेला आहे. सो बेसिकली ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ट्रेडिंगच्या स्किलला अजून पण चांगलं करू शकता. सो बट अगेन तुमच्या सपोर्ट रेजिस्टन्स अजून काही टेक्निकल गोष्टी आहेत हे तुम्ही ह्याला कन्सिडर केलं पाहिजे. नुसतं EMAच्या इंडिकेटरवरती किंवा कुठल्या इंडियाच्या बेसवरती ट्रेडिंग करणं हे तेवढं काही फिजिबल नाही आहे. ओके, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या पेजला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.